आधी घडलं मग तुलसीदासजीने लिहिलं, हा इतिहास झाला. आधी लिहिलं नंतर घडलं, नाटक झाला. बोलिला वाल्मिक तैसेची करीन, वर्तोनी दाविन नामा म्हणे. कोळियाची कीर्ती वाढली गहन, केले रामायण. रामा आधी लिहिलं मग घडलं म्हणून नाटक आहे. प्रश्न पडला रामचंद्राला, आता जर मारीच मारला तो सोन्याचं हरण कोण होईल? मग सीता चोरीला कशी जाईल? नाही गेली तर रावण कसा मरल? नाही मेला तर 33 करोड देवता बंदीखानून कशा सुटल? नाही सुटल्या तर अवतार घेऊन काय उपयोग? अख्खा नाटक बिघडतो ना पुढचा. म्हणून एक मारलं आणि एक वापस केलं, यासाठी आपली वेळ घेतली. बिनु परबान राम तेही मारा, सतजव जनगा सागर पारा. यज्ञ पूर्णत्वास गेला. बऱ्याच दिवसापासून राजा जनकाकडे धनुष्य उचलायचा कार्यक्रम होता. ते काही एका दिवसाचं नव्हतं बरं का विष्णुभाऊ. सोयीनं यायचे लोक, आपापल्या सोयीनं यायचे. एक दिवस रावणही आला होता, त्यानंही धनुष्य उचलायचा प्रयत्न केला, पण छातीवर घेऊन पडला वगैरे. रामचंद्रानं आता विश्वामित्राला प्रश्न पडला, आपण जर रामाला म्हणावं चला धनुष्य उचलायला जनकाकडे, तर माझा राम कायदा सांगणार आहे. तो म्हणणार आहे वो तो खाजगी काम है, हम खाजगी काम के लिए थोडे आए हैं. अहो तुम्ही जर सप्ताहासाठी आळंदीहून 50 विद्यार्थी आणले वारकरी, प्रमोदजी, त्यांना सांगितलं हरिपाठाला उभं राहावं लागेल. हां, सकाळचा काकडा, बरं. कीर्तनाला टाळ घेऊन उभं राहावं लागेल, चालेल चालेल. आणले. 2-3 दिवस झाले व्यवस्थित. एकानं एक डोकं चालवलं, कारण हे दुपारचे रिकामेच राहतात ना पोरं. हो, मग माझ्या मुलाची वरात आहे, तेवढी दिंडीची दिंडी, चला म्हणावं तिथं, काय काम आहे यांना? काय म्हणणार आहे, वा पाटील, ते आबासाहेब न दिलीप भाऊ तर म्हणे फक्त हरिपाठ आहे म्हणे, आणि इथं वरातीत नाचायला. तसं विश्वामित्राला वाटलं जर रामाला म्हणावं चला धनुष्य उचलायला, तर राम कायदा सांगाल, वो तो शादी का हम नहीं आ सकते. म्हणून शब्द बदलवून वापरले. श्रीराम जे मेरा तो यज्ञ पूरा हुआ है, हाँ, लेकिन जनक जी के यहाँ बहुत दिनों से धनुर्यज्ञ चल रहा है. धनुर्यज्ञ क्या गुरुदेव? हाँ, तो यज्ञ के लिए मैंने अवतारी लिया है, चलो उसको भी पूरा करे. मग तैयार